पहिल्याच पावसात नाले बंधारे तुडुंब भरले. धरणगावच्या नाला खोलीकरण मोहिमेला मोठे यश. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेला यश. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नाला खोलीकरण मोहिमेला पहिल्याच दमदार पावसात मोठे यश मिळाले. धरणगाव तालुक्यातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे तुडुंब भरून वाहू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून तालुक्यात सुमारे 310 किलोमीटर लांबीचं नाला खोलीकरण करण्यात आले. अत्याधुनिक तांत्रिक सर्वेच्या आधारे जलप्रवाह आणि साठवण क्षमतेचा अभ्यास करून ही कामं करण्यात आली होती. पहिल्याच पावसात जलस्रोत भरल्यानं या उपक्रमाचं सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. दरम्यान आज सकाळी प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी जलपूजन करून या यशस्वी उपक्रमाचा आनंद साजरा केला. नाला खोलीकरणामुळं भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठाही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय नाल्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्यामुळं पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होऊन शेतात पाणी साचण्याचं प्रमाण कमी झाले. त्यामुळं पिकांचं नुकसान टळण्यास मदत झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. या कामासाठी शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटील यांचं आभार मानलेत. आदरणीय नामदार मोदयांनी हा संकल्प हाती घेतला होता. ह्याच्यात कोणताही शासनाचा निधी नाही आहे. ह्याच्यात CSR फंड असेल किंवा वैयक्तिक फाउंडेशनची मदत असेल, मित्रपरिवाराची मदत असेल, या मदतीच्या माध्यमातून आपण धरणगाव तालुक्यातील 420 नाला खोलीकरण करणार आहोत. त्याच्यावर सिमेंट बांध बनवणार आहोत. तर पहिला टप्पा हा 50 किलोमीटरच्या या ठिकाणी पार झाला. 1000 हेक्टरच्या वरती या ठिकाणी शेती जी आहे ती ओलाईत खाली येणार आहे. बंद पडलेले बोरवेलसुद्धा आज चालू झालेले आपण बघत आहोत. काल जो पाऊस झाला, पहिल्याच पावसात एवढं पाणी वाहून वाहतंय आपण बघतोय. नाहीतर माझंही वय 35 आहे, बाकीच्यांचं वय 60 आहे, पण पहिल्या पावसात कधी नाले ओसंडून वाहताना आपण बघितले नाही. वरुण राजाने या ठिकाणी देवानेही साथ दिली आणि आदरणीय नामदार मोदयांनी हे जे खोलीकरण केलं आहे, नामदार मोदयांचा संकल्प आहे की शेतकरी हा सुजलाम सुफलाम कसा होईल, शेतकरी हा स्वतःच्या पायावर कसा उभा राहील. कारण शेतीत पाणी असेल तरच शेतकरी हा पुढे कुठंतरी उत्पन्न घेऊ शकतो. त्याच्यामुळे आज आपण बघतो प्रत्येक नाल्यात पाणी तुडुंब भरून वाहतं आहे. आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रियाच्या माध्यमातून सांगितलं की जर आपण या ठिकाणी खोलीकरण केलं नसतं तर ज्या आदिवासी वस्ती या नदीकाठ किंवा नाल्याकाठाला असता त्या आदिवासी वस्तीत पाणी गेलं असतं. म्हणजे नामदार मोदयांनी फक्त शेतकऱ्याचा विचार केला नाही तर गरीब हिताचाही विचार केला. गरिबाच्या घरात जर पाणी घुसलं असतं तर आज त्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता. आणि हेच पाणी जर नाल्यात गेलं आणि आपल्याच शेतात थांबवलं तर शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल. नामदार मोदयांचा संकल्प आहे की नदीत जाणारं पाणी, आपलं पाणी आपणच राखून ठेवावं. आणि आपलं पाणी जर आपण राखून ठेवलं तर नक्कीच आज शेतकरी बागायतकडे जाण्यासाठी सुरुवात होईल. पहिली सुरुवात या 1000 हेक्टरमध्ये हे शेती 100% बागायत होणार. या ठिकाणी केडी बेल्ट नसून पण मला तरी वाटतं येणाऱ्या 2-4 वर्षात या ठिकाणी केडी हे उत्पादन घेण्यासाठी या पाण्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना शाश्वती येणार आहे. पाण्यावरच सगळं जीवन आहे. पाणी आणि शेतरस्ता हे नामदार मोदयांचा संकल्प आहे. तो नक्कीच आम्ही मित्रपरिवार असेल, कार्यकर्ते असेल यांच्या जोरावर धरणगाव तालुक्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघात करत आहोत. साधारण कोणत्या गावामध्ये आता नाला खोलीकरणाचं पाणी उडून वाढतं? आता आपण पथराड असेल, धार असेल, शेरी असेल, खामखेडा, अंजनविरा, जुरखेडा, निमखेडा असे 31 गावं या ठिकाणी आहेत. या 31 गावांमध्ये आपलं खोलीकरण या ठिकाणी संपूर्ण पहिल्या टप्प्यात झालेलं आहे. आणि या ठिकाणी खोलीकरण करत असताना टोटल 17 पोकलँड मशिनरी या ठिकाणी काम करत होती. आणि प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी सहकार्य केलं.
कोणतीही अडचण आली नाही आणि सिमेंट बांधसुद्धा आपले या जेवढे खोलीकरण झाले त्याच्यातले 25 किलोमीटरचं पाणी या ठिकाणी आज आपण बघतात की 25 किलोमीटरचं पाणी त्याच ठिकाणी बंधाऱ्यांमुळे थांबलेलं आहे. उर्वरित काम या पावसाळ्यानंतर सुरू होईल.